महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। राघोजी भांगरेंचा असं कसं देत नाही, असं कसं देत नाही, का शासनाचं करायचं काय, का शासनाचं करायचं काय, का शासनाचं करायचं काय। 1 रुपयाचा कडीपत्ता सरकार झालाय बेपत्ता। 1 रुपयाचा कडीपत्ता सरकार झाला बेपत्ता, 1 रुपयाचा कडीपत्ता सरकार झाला बेपत्ता। वाड्याच्या वतीनं अनुसूचित जाती जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीवर या ठिकाणी टाळेबंदी आंदोलनाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्व आदिवासी समाज आलेला आहे। मला वाटतं या 40-45 वर्षापासून महाराष्ट्र शासनाने जात पद्धतीचे आणून या आदिवासी समाजाला संपवण्याचं काम सुरू केलेलं आहे। आम्हाला वैधता प्रमाणपत्र जसं की OTS मध्ये ज्या वैधता प्रमाण मिळतात तशाच आम्हाला त्या मराठवाड्यातील आदिवासी मादिगुळे असेल, मराठगुळे असेल, डोगरीगुळे असेल यांना मिळायला पाहिजे। मला वाटतं शासनाला आणि या कमिटीला एक आव्हान आहे आपल्या जमातीचं की जोपर्यंत आम्हाला जातीचे प्रमाणपत्र विनाअट मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे सक्रिय आंदोलन चालूच राहणार आहे। याला विनंती पण करतो आणि एक आव्हान पण आहे की त्यांनी जातीचे प्रमाणपत्र मात्र वैधता प्रमाणपत्र कोणत्याही परिस्थितीमध्ये द्यायलाच पाहिजे अशी एक विनंती आहे। आज स्थायी लोक आंदोलन आहे। आज बघू काय होतं तर या अधिकारी जातीभेद करतात, मुद्दाम एक OTS मधले त्या आदिवासी क्षेत्रातले असेल किंवा आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी कोळी असेल तो देत नाही। तर मतभेद न करता या ठिकाणी मराठवाड्यातील आदिवासी कोळी महादेव असेल किंवा मल्हार कोळी असेल यांना जातीचे प्रमाणपत्र विनाअट मिळाले पाहिजे। आमच्या विद्यार्थ्यावर अनेक अन्याय चालू आहे। आता मेडिकलचे ॲडमिशन होत नाही, इंजिनिअरिंगचे ॲडमिशन थांबलेले आहेत। या ठिकाणी अत्यंत पिचून चाललेलं आहे। विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही, शिष्यवृत्ती देत नाही, प्रत्येक हॉस्टेलला ॲडमिशन मिळत नाही। हा समाज जावं कुठे? हा हिंदू समाज आहे। मला वाटतं हिंदू गव्हर्नमेंट आहे। या गव्हर्नमेंटला पुन्हा एकदा सांगायचं आहे जर आमचा प्रश्न मार्गी लागला नाही तर आम्हाला धर्माचा विचार करावा लागणार आहे। एखादा बौद्ध धर्म आम्हाला स्वीकारावा लागणार आहे, एखादा आम्हाला मुस्लिम धर्म स्वीकारावा लागणार आहे। कारण या धर्मात जर आमचं काम होत नसेल, आमच्यावर अन्याय होत असेल तर आम्हाला या धर्मात राहून कुठल्या परिस्थितीमध्ये काही हे नाही आहे। म्हणून मला एक विनंती आहे शासनाला की आमचा धर्म बदलायचा का आम्हाला व्हॅलिडिटी द्यायची आहे, तुम्ही निर्णय घ्यायचा आहे। ओके। मी रेणुकाताई मारुती घोरपडे, म्हणजे आता माझी मुलगी बोलली गंगामैया घोरपडे, तिची मम्मी बोलते। खरंच एवढा मुलींवर एवढा अन्याय होत चाललाय आमच्या प्रत्येक आपल्या मराठवाड्यामधल्या, आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की पालकांनी थोडं उतरायला पाहिजे होतं। कारण हे सरकार आहे की नाही हे आपली फक्त वाट पाहायला की आपण आक्रमक कधी होतो ह्यानी वाट पाहिलेत। आपण संयमनी भरपूर उपोषण केले, भरपूर आपण संयमनी त्यांच्या मनाप्रमाणे चाललोत, पण आता जर ह्यांनी मान्य जर नाही केली तर यांनी आमच्याकडून ही अपेक्षा नाही ठेवायची की आम्ही आक्रमक होणार नाहीत। आम्ही महादेवाचे भक्त आहोत। यांना जर महादेवाचा तांडव जर पाहायचा असेल तर आज रस्त्याने महादेवाचा तांडव पाहतील। आणि आमचे भाऊ म्हणतात फक्त टाळीठोक आंदोलन आहे, पण मी एक सांगायला ही टाळीठोक नाही, मी थाली ठोक म्हणणार आहे। का तर मी आज या समिती पुढे थाली घेऊन येणार आहे आणि थाली वाजवणार आहे। तर थाली कशामुळं? का आता आमच्या लेकराबाळाच्या ताटामधलं हे खात आहेत, आमच्या लेकराबाळांना उपाशी ठेवत आहेत, हे मी तुम्हाला सांगून ठेवते। आणि सरकारांना मी सांगते, मी सरकारची जरी असेल पक्षाची पण मी या सरकारना सांगते, कारण आज माझं लेकरू वंचित आहे, आज माझं लेकरू अन्यायग्रस्त आहे। कारण मी एवढे व्हिडिओ पाठवले, कोणतरी त्या कॉलेजवाल्यावर ऍक्शन घेतलं नाही। कशामुळं? का तर हे आम्हाला एवढ्या आमच्या समाजाला हलक्यामध्ये घेतात। तर मी एवढं विनंती करते या समितीवाल्यांना, आज जर आमच्या लेकराबाळाच्या जर तुम्ही व्हॅलिडिटीवर जर लक्ष नाही दिलं तर याच्याहून आणखीन तुम्ही आक्रमक आंदोलन पाहसाल, ही माझ्या एका आईची कळकळ सांगायली बघा। आंदोलन सुरू झालेले मोठ्या प्रमाणामध्ये कार्यालयावर धडक मोर्चा आहे, काय? नमस्कार, मी गंगामैया मारुती घोरपडे, मी परभणीची आहे आणि मी इथं मेडिकल फील्डमध्येच करते, फिजिओथेरपी करते। तर व्हॅलिडिटी नसल्यामुळे मला खूप त्रास दिलाय कॉलेजवाल्यांनी। मला पेपरला बसू देत नाही किंवा माझा रिझल्ट सगळ्या विद्यार्थ्यांच्या 2 महिन्यानंतर लागतोय आणि रिझल्ट लागल्यानंतर फक्त मला अभ्यास करण्यासाठी 2च दिवस दिला जात आहे। आणि त्यामध्ये पण असं सांगितलं जात आहे जर व्हॅलिडिटी नाही दिली तर तुला तुझे वर्ष म्हणजे जे काही आहेत ते पूर्ण करता येणार नाहीत। आणि मी अशी फर्स्ट इयरलाच अडकून आहेत, सगळे लेकर सेकंड इयरला गेले आणि मी अजूनही फर्स्ट इयरला। तर मला एवढीच विनंती करायची आहे सरकारला की जी काही आमची व्हॅलिडिटी आहे ती द्या आणि आमचं शिक्षण वाया नाही जायला पाहिजे। आम्ही खूप मेहनत करतोय, आमचे आई वडील खूप मेहनत करतायत, त्यांच्या कष्टाला फळ पाहिजे आणि आम्हाला त्यांचे स्वप्न पूर्ण करायचे। ह्या व्हॅलिडिटीमुळे आमचे खूप स्वप्न अधुरे राहत आहेत।